6 सप्तरंग हे मराठी पुस्तक आहे. त्याच्यातला 8 नंबरचा म्हणजे 8 नंबरचं लेसन आहे. लेसनचं नाव आहे पोयम आहे, त्याचं नाव आहे कुतूहल. तर या लेसनमध्ये पूर्णपणे मी तुम्हाला वर्कबुक आणि टेक्स्टबुकमधले पूर्ण क्वेश्चन आन्सर्स शिकवणार आहे. सो एक्सप्लेन करणार आहे. जर हे तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला एक्झामसाठी वेगळा अभ्यास म्हणजेच लर्निंग करायची गरज नाही आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील ही गॅरंटी माझी. सगळ्यात आधी आपण बघूया शब्दार्थ. गीत, गीतचं आहे गाणे, इंग्लिश वर्ड आहे सॉन्ग. रात म्हणजे रात्र, नाईट. फूल, कुसुम किंवा सुमन, फ्लॉवर. खोडकर म्हणजेच मस्तिखोर, मिस्चॉवियस. आणि धागा म्हणजे सूत म्हणजेच थ्रेड. अनुराग, प्रेम किंवा लव. मावळणे म्हणजे अस्त होणे, सनसेट. आग, अग्नी, फायर. आणि कुतूहल म्हणजे उत्सुकता आणि सिक्युरिटी. त्याच्यानंतर आहेत क्वेश्चन आन्सर. पहिला क्वेश्चन आहे, आशा कोणापरी उडाल्या होत्या? तर उत्तर आहे आशा पक्ष्यांपरी गगनात उडाल्या होत्या. म्हणजेच जे कवी आहेत ज्यांचं नाव आहे कुसुमाग्रज. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. त्यांच्या आशा म्हणजेच ज्या इच्छा वगैरे होत्या त्या त्यांच्या कशा पक्ष्यांपरी म्हणजे पक्षी जसे आकाशामध्ये उडतात तशा त्यांच्या इच्छा, अपेक्षा किंवा त्यांचं जे मनामध्ये असलेली चलबिचल आहे ही गगनात म्हणजेच आकाशात उडून गेली होती. सो आशा कोणापरी उडाल्या होत्या? तर आशा पक्ष्यांपरी गगनात उडाल्या होत्या. दुसरा आहे, कवीला कशाचे कुतूहल वाटते? म्हणजे कवीला कशाचं आश्चर्य वाटतं? कुतूहल म्हणजे हे कसं काय असं आहे? हे असं कुतूहल म्हणजेच ते. तर काय वाटतं? तर झाडाला फुले आल्यावर त्या झाडाखालून जाणाऱ्या किती जणांवर झाड उंजळीत घेऊन फुले उधळणार आहे किंवा उधळेल या गोष्टीचे कुतूहल वाटते. म्हणजेच काय, झाडाच्या खालून जर कोणी जात असेल तर ते झाड हे बघणार नाही की हा व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे, म्हणजे तो त्याचं काम करत राहणार. म्हणजे कवीला असं वाटतं की झाड हातामध्ये किंवा त्याच्या उंजळीमध्ये फुलं घेऊन उभं आहे आणि जो त्याच्या झाडाखालून जाणार आहे त्याच्यावरती ते म्हणजे टाकणार आहे फुलं किंवा उधळणार आहे. म्हणजेच काय, तर झाडाला फुलं आल्यावरती त्या झाडाखालून जाणाऱ्या किती जणांच्या अंगावरती किंवा खांद्यावरती, डोक्यावरती हे झाड उंजळीने फुले उधळतंय किंवा याच्या पुढे सुद्धा उधळत राहील या गोष्टीचं कवीला कुतूहल वाटतं. तिसरा आहे, संध्याकाळचे वर्णन कवीने कसे केले आहे? म्हणजे रात्रीच्या वेळेस कसं वाटतं वातावरणामध्ये? तर फुलांचे ताटवे भरलेले असताना चंद्राचे आगमन हळूहळू होत चंद्राबरोबर चांदण्याही आभाळाची शोभा धारण करत होत्या. म्हणजे फुलांचे ताटवे जसे भरले होते म्हणजे फुलांनी झाडं अशी गच्च भरली होती. त्याच्यानंतर हळूहळू चंद्राचं आगमन होणार आहे. त्याच्यानंतर चंद्राबरोबर चांदण्या, जेव्हा चंद्र येतो तेव्हा चांदण्यासुद्धा आकाशात दिसतात, जेव्हा चंद्र नसतो तेव्हा चांदण्या पण आकाशात दिसत नाहीत. सो चांदण्यासुद्धा आभाळाची शोभा धारण करत होत्या. म्हणजे आकाशामध्ये जेव्हा चंद्र आणि चांदण्या सोबत असतात तेव्हा कसं आकाश खूप सुंदर दिसतं. त्याच्या शीतल किरणांनी त्याने आसमंतात बदल होत होता. म्हणजे त्याची जी किरणं आहेत ती कशी असतात? मंद. जसं की सकाळी सूर्यप्रकाश असतो, 12 वाजता किती कडक ऊन असतं, आपण घरातून बाहेर पडू शकत नाही. पण ज्यावेळेस चांदणी रात्र असते त्यावेळेस आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि आपोआप आपल्याला अंधारामध्ये म्हणजे त्यावेळेस अंधार नसतो, बाहेर बिना लाईटीचं सुद्धा आपण जसं की आपलं अंगण आहे तर तिथे आपण बघू शकतो. पक्षी आपल्या घराकडे येण्यासाठी मागे परतत होते. म्हणजेच पक्षी आपल्या घरी जायला त्यांच्या घरी चालले होते म्हणजे माघारी जात होते, म्हणजेच माघारी परतत होते. पुढचा क्वेश्चन आहे, ओंजळभर फुले कुठे पडली? तर ओंजळभर झाडाने जे ओंजळीमध्ये फुलं पकडून ठेवली होती तर ती कुठे पडली? झाडावर फुललेली ओंजळभर फुले खाली कवीच्या खांद्यावर पडली. म्हणजे कधी कधी अचानक वारं वगैरे येतं ना त्यावेळेस खूप सारी फुलं पडतात. तर कवी असं म्हणजे इमॅजिन करत आहे की मी खाली बसलो आहे, मी माझ्या विचारांमध्ये गुंग आहे आणि झाडाने माझ्यावरती ओंजळभर फुलं वाहिली आहेत किंवा माझ्यावरती उधळली आहेत. त्याच्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करा. कंप्लीट द लाईन ऑफ द पोयम. हे तुम्हाला कवितेमधले काही थोडे शब्द सांगितलेले असतात आणि हे तुम्हाला कंप्लीट करायचं असतं. सो तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळभर आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर, असं कवीला भासत आहे. खालील ओळीचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा. आणि ह्याचं जे 2 लाईन दिलेले आहेत ह्या म्हणजे ह्या पोयमच्या, सो ह्याचं तुम्हाला तुमच्या लाईनमध्ये म्हणजेच तुम्हाला या कवितेमधून काय समजलं किंवा या 2 लाईनीमध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला काय समजलं आहे तो तुमच्या भावार्थ म्हणजे तुम्हाला जो अर्थ कळाला आहे त्यामध्ये लिहायचा आहे. सो भावार्थ काय आहे? कवी हिरवळीत कुठले तरी भावगीत गुणगुणत बसले होते. म्हणजे बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत, याचा अर्थ आहे कवी हिरवळीत कुठले तरी भावगीत म्हणजेच गाणं गात होते, गुणगुण
गुणगुण्य म्हणजे गात बसले होते. तर अशा पक्ष्यांपरी उडाल्या होत्या गगनात आणि त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा म्हणजे ज्या काही इच्छा वगैरे आहेत त्या थोड्या वेळापुरत्या थांबल्या होत्या किंवा त्यांच्या इच्छा ज्या आहेत ह्या पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून गेल्या होत्या आणि ते आता काय होते, मुक्त किंवा निवांत होते. त्याच्यानंतर आहे मराठी महिने आणि सण यांच्या जोड्या जुळवा. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येतो हे आपल्याला सांगायचं आहे. सो इथे या साईडला आपल्याला सणांची नावं दिलीत, या साईडला आपल्याला महिन्यांची नावं दिलेली आहेत. तो चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो, ज्येष्ठ वटपौर्णिमा, अश्विन दसरा, भाद्रपद गणेशोत्सव, श्रावण रक्षाबंधन, कार्तिक दिवाळी, पौष मकर संक्रांती आणि फाल्गुनमध्ये होळी. त्याच्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. म्हणजे एक पूर्ण ग्रुप असणार आहे, त्याला एक शब्द कोणता येईल. सो याला म्हणतात शब्दसमूहासाठी एक शब्द. म्हणजे राईट वन वर्ड फॉर इच ग्रुप ऑफ द वर्ड. म्हणजे पूर्ण ग्रुपला एक कोणता शब्द देऊ शकतो आपण. मनास आकर्षून ठेवणारे, तर ह्याचं काय येणार आहे, मनमोहक. म्हणजे एखादी गोष्ट बघितल्यावरती आपल्याला कसं एकदम छान वाटतं, किती छान आहे, किती आवडते, म्हणजेच आपल्या मनाला जे आकर्षून घेते त्याला काय म्हणतात, तर मनमोहक. कानाला गोड वाटणारे, कर्णमधुर. जसं की एखादं भजन आहे, एखादं गाणं आहे, ते आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं. सो ते काय आहे, कर्णमधुर. 3 नंबर आहे पाहण्यासाठी जमलेले लोक, तर त्यांना काय म्हणतात, प्रेक्षक. आणि जो बोलतो त्याला काय म्हणतात, वक्ता. आणि जे बघण्यासाठी वगैरे बसलेले असतात ते असतात प्रेक्षक. सर्व काही जाणणारा, म्हणजे ज्याला सगळं काही माहिती असतं तो कोण असतो, सर्वज्ञ. वचन बदलायचं आहे, राईट द प्लुरल नेम. पाखरूचं येणार आहे पाखरे. वाट म्हणजे सिंगल रोड आहे आणि वाटा म्हणजे खूप सारे रोड्स आहेत. ओंजळ म्हणजे ओंजळी. ओंजळ एक असणार आहे आणि ओंजळी खूप सारे असणार आहेत. पाऊल पावले, धागा धागे, फूल फुले. त्याच्यानंतर खाली वाक्यात उपयोग करायचा आहे. खोडकर. सो आपल्याला ह्याचा सेंटेन्स तयार करायचा आहे. मेक द सेंटेन्स तयार करायचा आहे. तर मुले खोडकर असतात. चंद्र रात्री आकाशात चंद्र दिसला किंवा दिसला होता. त्याच्यानंतर आहे कुतूहल. लहान मुलांना नेहमीच नवीन गोष्टींचे कुतूहल वाटते, म्हणजेच आश्चर्य वाटते. फुले, मला गुलाबाची फुले खूप आवडतात. त्याच्यानंतर आहे माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहा. सो तुमचा जो पण कोणता सण आवडता असेल सो त्याचा तुम्ही निबंध लिहू शकता. तर मी इथे गोकुळाष्टमीबद्दल निबंध लिहिलेला आहे. पहिला पॅरेग्राफ दिला आहे. संपूर्ण वर्षभर आपण वेगवेगळे सण साजरे करतो, त्यामुळे वर्ष कसे संपते कळतच नाही. आपण वेगवेगळे सण साजरे करतच असतो, त्यामुळे वर्ष कसं निघून जातं हे काही आपल्याला समजत नाही. भारतीय संस्कृती ही सर्वत्र गौरवली जाते, त्यामुळेच आपली भारतीय संस्कृती जी आहे, आपलं जे कल्चर आहे, इंडियन कल्चर, हे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे. कारण इथे प्रत्येक सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण प्रत्येक सण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतात. पण मला आवडणारा सण म्हणजे गोकुळाष्टमी, म्हणजे श्रीकृष्ण जन्म. कारण श्रीकृष्ण हे सर्व भारतीयांचे आवडते दैवत. श्रीकृष्णांना भगवान विष्णूंचा अवतार समजला जातो. मथुरा, पुरी, गोवर्धन, वृंदावन आणि पूर्ण महाराष्ट्रात थाटामाटाने हा सण साजरा करतात. अष्टमीच्या दिवशी सगळे उपवास करतात. रात्री 12 वाजता बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यात ठेवून सुंदर गाणे म्हणजेच पाळणा गाऊन पाळणा हलवतात. म्हणजेच जे गाणं गायलं जातं त्याला पाळणा असं म्हणतात. सर्वच भागात नाक्या नाक्यावर दहीहंडी फोडल्या जातात. हे सर्व पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमते. 5000 वर्ष होऊन सुद्धा श्रीकृष्णांनी दिलेला संदेश आजही आपण विसरलो नाही, त्यामुळे मला गोकुळाष्टमी हा सण खूप आवडतो. त्यानंतर आपण वर्कबुकमधले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. लवले होते फुलून ताटवे नवे वसंतात, चंद्र बिलोरी शिंपित होता रजताने रात. त्यानंतर चंद्रकलेने डॅश डॅश सांगितलं होतं आणि इथे वळले दिलेलं आहे. तर चंद्रकलेने चंद्रापरी ते प्रेमही मावळले, शीड फिरवुनी तरू आपुले माघारी वळले. मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पाऊले, किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले. त्याच्यानंतर खाली सांगायचं आहे, खालील कवितेच्या ओळीचा अर्थ सांगा. म्हणजे ह्या कवितेच्या 2 लाईन दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ हा आपल्या शब्दामध्ये सांगायचा आहे. सो तुम्हाला याच्यातून किती समजलं आहे.
तोच अचानक फुले कोठुनी पडली ओंजळभर आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर. तर कवीला काय वाटतं? कवी जेव्हा हिरवळीवर म्हणजे खाली गवतावरती बसले होते तेव्हा अचानक कुठून तरी ओंजळभर फुले माझ्यावरती पडली असं कवींना वाटतं आणि जेव्हा मी पाहिले तेव्हा तुझे खोडकर हात माझ्या खांद्यावरती होते असे कवी म्हणतात. कोणाला बोलतात? तर झाडाला म्हणतात. त्यानंतर खाली आहे, आज नसे ती व्याकुळता मग नाराग न अनुराग विझून गेली कधीचची तू फुलवलीस आग. म्हणजेच याचा अर्थ आहे आज काहीच व्याकुळता म्हणजेच दुःख नाही आहे, ना राग आहे, ना प्रेम आहे. अनुराग म्हणजेच प्रेम किंवा इच्छा प्रीती काहीच नाही माझ्या मनात. कारण ज्या भावना कधीच विझून संपून गेल्या आहेत, ज्या फुलवलीस जी आग त्यामध्ये असे कवी म्हणतात. म्हणजे माझ्या मनामध्ये अगोदर खूप साऱ्या इच्छा होत्या, राग होता, प्रेम होतं आणि हे सगळं विझून गेलं आहे. का? कारण तू आता जी आग लावली आहेस किंवा जी आग फुलवली आहेस, जसं की निसर्गाचं सौंदर्य बघून कवीच्या मनातली जी इच्छा व्याकुळता ही आहे ही पक्षाप्रमाणे उडून गेलेली आहे आकाशात किंवा ज्या निसर्गाने किंवा ज्या झाडांनी जी आग फुलवली आहे किंवा जे वातावरण प्रसन्न केलेलं आहे त्यामध्ये कवीच्या ह्या भावना काय झालेल्या आहेत? विझून गेलेल्या आहेत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. चंद्रबिलोरी काय करत आहे? तर चंद्रबिलोरी रात्री चांदणे शिंपित आहे असे कवीला वाटते. हिरवळीत बसून कवी काय करतात? तर हिरवळीत बसून कवी भावगीत गुणगुणत आहेत म्हणजेच गाणं म्हणत आहेत. फुले अचानक कुठे पडली? तर फुले अचानक कवीच्या खांद्यावर पडली. तरु कुठे वळले आहेत? तरु म्हणजे काय? तर वृक्ष. तरु माघारी वळले आहेत. म्हणजे काही झाडं असतात ना जी दिवसभर टवटवीत राहतात आणि रात्र झाली की एकदम झोपेच्या मोडमध्ये म्हणजे ते सुकल्यासारखी वाटतात. सो तरु म्हणजेच वृक्ष माघारी त्यांच्या घरी वळले आहेत. म्हणजेच काय? तर ते आता झोपले आहेत. म्हणूनच म्हणतात ना की 6च्या नंतर झाडांना हात लावायचा नसतो. सो त्याचं कारण असं असतं की असं म्हणतात की 6च्या नंतर ही झाडं झोपी जातात. ताटव्यात काय दिसत आहे? तर ताटव्यात अजूनही अंतर जागे असल्याचे दिसत आहे. म्हणजे अजून पण काही अंतर जागा आहे असं वाटतं आहे. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहायची आहेत. फुलवलेली आग कशी विझून गेली? तर फुलांचे ताटवे, चांदणी शिंपीत जाणारी रात्र, ओंजळभर फुले, माघारी फिरणारे तरु, वृक्ष, तुटलेले धागे, उधळलेली फुले हे सर्व पाहून कवीच्या मनात असणारी व्याकुळता, राग, प्रेम हे सर्व विझून गेले आहे. जी कुतूहलाची आग फुलवली आहे यामध्ये ते सर्व नष्ट झालेले आहे. कवीने कवितेत कशाचे कुतूहल वर्णिलेले आहे? तर कवीने कवितेत कितीतरी गोष्टींचे कुतूहल वर्णलेले आहे. जसं की त्यामध्ये चंद्र, पक्षी, फुले, झाडे यांचा नैसर्गिक वातावरणात बदल झालेला पाहून कवीला त्यांचे कुतूहल वाटतेच. म्हणजेच कवीने त्यांचे कुतूहल वर्णलेले आहे. त्याच्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. फुलवणे, सुकणे, बसणे, उठणे, राग, लाड किंवा प्रेम, कोरडा, ओला, दुष्काळ, सुकाळ किंवा पूर, चांगले, वाईट, अंधार, उजेड, स्मरण, विस्मरण. स्मरण म्हणजे आठवणीत ठेवणे, विस्मरण म्हणजे विसरून जाणे. त्याच्यानंतर आहे शुद्ध शब्द ओळखून लिहा. सो ह्याचा आहे फुलोनी, भावगीत, तुझे आणि कुतूहल. त्यानंतर आहे लिंग बदला. बैल, गाई, आई, वडील किंवा बाबा, म्हातारा, म्हातारी, शेतकरी, शेतकरीण, चंद्र, चंद्रिका, गुराखी, गुराखीन. त्यानंतर इंग्रजी शब्द सांगायचे आहेत मराठी शब्दाचे. पक्षी, बर्ड, अचानक, सडनली, प्रेम, लव, चंद्र, मून, आग, फायर, वाट म्हणजे वे. त्याच्यानंतर खाली सांगितलं आहे वृक्ष नष्ट झाले तर काय होईल? हे खालील मुद्द्याला अनुसरून 10 ते 12 ओळी लिहा. मग इथे मुद्दे दिलेले आहेत. निसर्गातले मुख्य घटक, हवेचे चक्र, पाने, फुले, फळे मिळणार नाहीत, पाऊस, जंगलाचे महत्त्व, वृक्ष निस्वार्थ मित्र, त्यांच्या सानिध्यात मिळणारा आनंद आणि लास्टला एक संदेश द्यायचा आहे. सो वृक्ष जर नष्ट झाले तर हे हेडिंग टाकायचं आहे म्हणजे त्याचं नाव टाकायचं आहे. वृक्ष हा निसर्गातील मुख्य घटक आहे. कारण जर वृक्षच नसेल तर आपल्याला काहीच मिळणार नाही किंवा म्हणजे ऑक्सिजनच जर नाही मिळाला तर कोणी जिवंत नाही राहू शकणार. जर वृक्षच नसतील तर आपल्याला शुद्ध हवा मिळणार नाही. जर शुद्ध हवा मिळाली नाही तर सर्वजण ऑक्सिजन न मिळाल्याने मरून जातील. जर वृक्षच नसतील तर आपल्याला पाने, फुले, फळे, लाकूड मिळणार नाही. जर वृक्षच नसतील तर पाऊस पडणार नाही आणि त्यामुळे सर्व जंगले नष्ट होतील. जर जंगल नाही तर सर्व प्राणी सगळीकडे मुक्तपणे संचार करतील म्हणजे फिरतील आणि आपला सर्वात निस्वार्थ मित्र हा वृक्ष किंवा झाड आहे.
का? कारण आपल्याकडून कशाचीही अपेक्षा न करता तो आपल्याला त्याच्याकडील सर्व गोष्टी देत असतो, मुख्यतः ऑक्सिजन. आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा आनंद तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरीसुद्धा मिळू शकत नाही. त्याच्यानंतर संदेश आहे, वृक्षाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. झाडे लावा, झाडे जगवा. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ही पोयम मी तुम्हाला एक्सप्लेन करावी, सो कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की ते एक्सप्लेन करेन. थँक्यू.